धाराशिवमध्ये एक मोठी बातमी। धाराशिवमध्ये बंजारा समाजातील युवकानं आत्महत्या केली। आरक्षण मिळावं यासाठी सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली आहे। बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे आरक्षण देण्याची सुसाइड नोट मध्ये मागणी करण्यात आली आहे। पवन गोपीचंद चव्हाण असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव। ओंकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेणार आहोत। ओंकार, सौरभ, जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील मुरुम येथील ही अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅजेट प्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावं यासाठी सध्या बंजारा समाज जो आहे तो रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळत आहे। याच अनुषंगानं धाराशिव जिल्ह्यातील मुरुम येथील नाईकनगर भागात राहणारा हा तरुण आहे, त्यानं गळफास घेत आपले जीवन जे आहे ते संपवलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर हा जो तरुण आहे तो उच्च शिक्षित आहे आणि तो जालना इथं सुरू असलेल्या एका आंदोलनामध्ये देखील सहभागी झालेला होता। मात्र कालच तो त्या ठिकाणाहून परत आलेला होता आणि त्यानंतर परत आल्यानंतर तो आजूबाजूच्या मित्रांमध्ये आरक्षणाविषयी जनजागृती करत असल्याचं सांगण्यात येत आहे। आज देखील तो जिंतूर येथे जाण्यासाठी तयारी करत असताना अचानकपणे त्यानं आपल्या राहत्या घरामध्ये बांबूला गळफास घेत आपले जीवन जे आहे ते संपवलेलं आहे। या संदर्भातील माहिती जी आहे ती नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला कळवलेली असतानाच त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी देखील सापडलेली आहे। त्याच्यामध्ये हैदराबाद गॅजेट प्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळवून द्यावं अशी मागणी देखील त्याने केलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर संपूर्ण गावावर यामुळे शोककळा पसरली असं म्हणता येईल। निश्चितच ओंकार, यावर लक्ष ठेवून असा त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।